एकंदरीत साहेबांनी तुम्हाला आता माहिती दिली की एकंदरीत आपण किती लोकसभा मतदारसंघ लढवायचे आहेत, का लढवायचे आहेत, तिथली परिस्थिती काय आहे, यांचा संपूर्ण आढावा साहेबांनी दक्षिण मुंबईपासून सुरू केला आणि कोल्हापूरला संपवला. आणि त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण आढावा घेऊन आता ते ठरवणार आहेत की नेमकं आपल्याला कुठला मतदारसंघ लढवायचा आहे, कुठला नाही लढवायचा आहे, काय ताकद आहे, कशा प्रकारच्या भूमिका घेऊन आपल्याला जायला पाहिजेत, अशा प्रकारची ती आढावा बैठक होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारची बैठक झाली. संजय राऊत म्हणतात की मनसेने जर एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्याकडे आशेनं बघू शकतो. कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये येण्याचं एक प्रकारचं हे निमंत्रण समजायचं का? मला असं वाटतं की त्यांनी त्याची पहिली ठाम भूमिका घ्यावी, कारण बाळासाहेबांच्या विचाराची त्यांनी फारकत केलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहोत, तरी पण त्यांनी आमच्याविषयी एवढा कनवाळपणा दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला आजही आठवते 2017ला मीच मातोश्रीला गेलो होतो आणि त्यावेळेला मीच महानगरपालिकेला प्रपोजल दिलं होतं आणि 2014ला त्यांनी आम्हाला प्रपोजल विधानसभेला दिलं होतं. पण असं आता पाणी बरंच वाहून गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी एक भावना बोलून दाखवली त्यांच्या मताची, त्याचं मी स्वागत करतो. आता हा सर्व विचार पक्षप्रमुखांचाच असेल, कारण काय असतं की कधी कधी कुठल्या गोष्टीचा वेळेवरती विचार होणं फार गरजेचं असतं आणि ती वेळेवरती एखादी गोष्ट घडली नाही किंवा अशा परिणामाला सामोरं जावं लागतं. मी ज्यावेळेला 2014ला तुम्ही आमच्याजवळ आले होते त्यावेळेला आम्ही तयारी केली होती, तुम्ही आमचा विश्वासघात केलात, तरी पण मी 2017ला तुमच्याकडे आलो. हालाकी आमचे 6 नगरसेवक फोडून नेऊन सुद्धा मी तुमच्याकडे आलो होतो. काय त्याच्यानंतर तुम्ही त्यावेळेला आमचा सन्मान केला नाही, पण ठीक आहे, आता तुम्ही बोलताय त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, काही म्हणणं नाही. पण हे संजय राऊत दुसरीकडे टीका सुद्धा करतात की धरसोड वृत्ती आहे, कुठल्या तरी एका भूमिकेवर ते ठाम राहत नाही असं सुद्धा ते म्हणतात. त्यांना मला डिबेटला बसा, आम्ही कोणत्या भूमिकेला ठाम नाही ते आम्ही दाखवतो. आता तुम्ही कुठल्या फारकत घेतली सांगा. बाळासाहेबांचं 100% म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण हे तुमच्याकडे राहिले का? ते कधीच अलविदा झाले. हिंदुत्वाचा विचार राहिले का? तो कधीच अलविदा झाला. मराठी माणसाचा विचार राहिला का? तो कधीच अलविदा झाला. आता कोणाला घेऊन चालले तुम्ही? त्याने आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्यांच्या नावाने बोलले बाळासाहेब त्यांना मांडीवर घेऊन बसतात. आता माझं वेळ आली तर मी माझा पक्ष बंद करून टाकेन असं बाळासाहेब बोलले होते. तुम्ही काय करताय? भाजप ठीक आहे असो, तरी पण त्यांनी भावना चांगली बोलून दाखवली, मी त्यांचा आभारी आहे. भाजपला मदत करता असा देखील त्यांचा आरोप आहे. आम्हाला मदत करायचा विषय येतो ना, आम्ही सोबतच असतो. तुम्ही तर मांडीवर बसून आलात, एवढे वर्ष खाल्लं सोबत, महापालिकेत खाल्लं, लुटलं, राज्यामध्ये घेतलं, ते केंद्रात घेतलं. आम्ही तसं नव्हतं ना. आम्ही आमची अत्यंत स्पष्ट भूमिका बोलतो आणि देशहिताची भूमिका असते. त्या भूमिकेला राजसाहेबांनी सदैव पाठिंबा दिलेला आहे, पण त्यांनी कधीच पाहिलं नाही कुठल्या पक्षाचं गव्हर्नमेंट आहे, कुठल्या पक्षाचं गव्हर्नमेंट नाही. त्यांनी सदैव पाठिंबा देशहिताला दिलेला आहे. त्याला त्यांनी पाहिलं नाही पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जे ज्या चांगल्या गोष्टी या देशाच्या हिताच्या आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या हिताचं आणि देशाच्या हिताच्याबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करत नाही. आम्ही पक्षासाठी तडजोड करत नाही, लोकांचा विचार करतो, देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करतो. तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार करता, आम्ही पक्षानंतर येतो, आम्ही लोकांचा विचार करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.